मित्रांनो नमस्कार, जय महाराष्ट्र. मुंबईमधून सगळ्यात मोठी घडामोड सध्या समोर येत आहे. शिंदेगडाच्या संदर्भातील ठाण्यात एकनाथ शिंदेंना जबर धक्का. शिंदेच्या सगळ्यात जवळच्या नेत्यांनी अखेर शिंदेंना केला जय महाराष्ट्र. ठाण्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना सुसाट. अखेर ठाण्याचा शिंदेंचा बालेकिल्ला केला ठाकरेंनी उद्ध्वस्त. ज्या आनंद दिघे यांच्या वॉर्डामधूनच शिंदेगडात सगळ्यात मोठी बंडखोरी. शिंदेंना घरचं आव्हान. मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंना सगळ्यात मोठं यश तर शिंदे सेनेत दुफळी. राजीनाम्याची अस्त्र. जवळजवळ 12 ते 15 नगरसेवकांनी शिंदेंची सोडली साथ. मुंबईत काय घडलंय, ठाण्यात काय घडलंय, पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण जाणून घेऊया नेमकी खबरबात काय आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये मुंबई ठाण्यात वादळ उठलंय. एकनाथ शिंदेवरती प्रचंड नाराजी आता उद्भवू लागली आहे. शिंदे गटामध्ये प्रचंड संताप आणि शिंदे गटामध्ये प्रचंड वाद अखेर चव्हाट्यावरती आल्याचं दिसून आलंय. ज्या आनंद दिघेंच्या जीवावरती शिंदेंनी ठाण्यात राजकारण केलं, त्याच टेंबी नाक्यावरती सगळ्यात मोठी बंडखोरी शिंदेच्या शिवसेनेमध्ये झाल्याने आता मात्र शिंदे सेना पुरती अडचणीत आल्याचं यावरून सध्या मुंबई आणि ठाण्यात दिसतंय. आणि या सगळ्या प्रभावामुळे ठाण्यात शिंदे सेनेची वाताहत आता नक्की होणार. भाजप देखील काम करणार का, याकडे सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. दुसरी खबरबात म्हणजे ठाण्यातून कोणकोणत्या नगरसेवकांनी एकनाथ शिंदेची साथ सोडली त्यांची देखील आता आपण नावं बघणार आहोत. हजारो कार्यकर्ते, शेकडो पदाधिकारी यांनी आता शिंदेंना ठाण्यातून जय महाराष्ट्र करत थेट उद्धव ठाकरे आणि मनसे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतलेत. शिंदेच्या ठाण्यात टेंबी नाक्यावरूनच सगळ्यात मोठी बंडखोरी झाल्यामुळे शिंदे सेनेमध्ये वादळ निर्माण झालंय. आणि या वादळामध्ये शिंदेचे बहुतांश उमेदवार पडतील, कारण की ज्या टेंबी नाक्यावरून शिंदे सेनेचं राजकारण सुरू व्हायचं, त्याच टेंबी नाक्यामध्ये आता सगळ्यात मोठी बंडखोरी झाल्यामुळे आता मात्र सगळ्यात मोठा झटका त्यांना बसलाय. एकनाथ शिंदे यांच्या सगळ्यात जवळच्या सहकाऱ्यांनी आता शिंदेची साथ सोडल्याचं ठाण्यातून समजतंय. यामुळे एकनाथ शिंदेंना ठाण्यातच बंडखोरीला सामोरं जावं लागतंय. एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे समजले जाणारे टेंबी नाका शाखा प्रमुखांची सगळ्यात मोठी बंडखोरी. टेंबी नाक्याचे एकनाथ शिंदेचे जवळचे मानला जाणारे शाखा प्रमुख निखिल बुडजुडे यांनी आता आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यामुळे त्यांनी थेट शिंदेंनाच ठाण्यात आव्हान दिलंय. अशा जवळजवळ 6 ते 12 नगरसेवकांनी आता शिंदेंना घरचा रस्ता दाखवण्याची तयारी ठाण्यातूनच सुरू केली आहे. भाजपच्या बहुतांश बंडखोरांनी शिंदेच्या उमेदवारांच्या विरोधात सगळ्याच्या जागी बंडखोरी उमेदवारी अर्ज दाखल करून शिंदे सेना ठाण्यातून संपवायची अशी जणू काही तयारी सुरू केल्याचं दिसतंय. या सगळ्या घडामोडीवरून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे सांगितलं होतं, अखेर तशाच प्रकारे भाजपा शिंदेगडाशी वागत असल्याचं दिसू लागलंय. जरी भाजपने ठाण्यामध्ये 40 जागांवरती उमेदवारी घेतली असली तर इतरत्र भाजपचे बरेच बंडखोर शिंदेच्या तगड्या उमेदवारात ठाण्यामध्ये प्रचार करतायत. यामुळे शिंदे सेनेची ठाण्यातून सत्ता जाणार का, आता याकडे लक्ष आहे. सगळे नगरसेवक अपक्ष फॉर्म भरून शिंदेंना संकटात आणणार का, आता आगामी काळ ठरवेल. मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अगदी बरोबर ठाण्यामध्ये आपली तिकीट वाटप केली. यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचा वर्चस्व ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली या भागामध्ये आता दिसू लागलाय. मित्रांनो याबद्दल आपणास काय वाटतंय, आपण देखील आपल्या प्रतिक्रिया द्या. ठाण्यात शिंदेच्या शिवसेनेची सत्ता जाईल का, याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या.